नमस्कार, मी शेटकार वापशिटी राजेंद्र. खरं नेमानं माझ्या नावाला डॉक्टरेट आहे, कारण मी PhD आहे. माझं शिक्षण MA इंग्लिश, सेट, नेट आणि PhD. आता खरं नेमानं एवढं शिक्षण असूनही खरं नेमानं शिक्षणातनं माणूस घडतो का, हा मूळ प्रश्न आहे. जेव्हा मी एक शिक्षक म्हणून, कारण मी रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय भुईंज येथे सध्या मी शिक्षक म्हणून कार्यरत आहे. ज्या शिक्षण क्षेत्रामध्ये मी कार्य करतो त्यावेळेस मला कुठंतरी जेव्हा विद्यार्थ्यांशी जेव्हा परस्पर आंतरक्रिया होतात किंवा त्यांचं वागणं किंवा शिक्षकाप्रती भावना किंवा इतर वडिलांबाबतीत किंवा त्यांची जी काही आजची बदललेली जी विचार श्रंखला आहे किंवा जे काही त्यांच्यावरती जे आजची जी काही असणारी विविध माध्यमं, ज्या माध्यमातून जे नको ते पाहायला पाहिजे ते त्यांच्या निदर्शनात येत आहे किंवा कळत न कळत. आता खरं म्हणा हा जो शब्द येतोय तो म्हणजे संस्कार. कारण या मुलामध्ये शिक्षण जरी दिसत असले तरी संस्काराचा अभाव मला जाणवला. मला वाटलं होतं आता मी एवढा वेल एज्युकेटेड आहे, वेल एज्युकेटेड किंवा हुशार किंवा सुशिक्षित म्हणण्यापेक्षा मला या मुलामध्ये जर भविष्यात असेही बनले पण त्यांच्यामध्ये शहाणा, संस्कारी, सुज्ञ, नागरिक हे जे शब्द येतात ते मला कुठंतरी कमतरता नक्कीच माझे मित्र म्हणा किंवा मी ज्या संगतीमध्ये किंवा पाहिलं किंवा जे मी आतापर्यंत अनुभवलं त्यातनं अनेक वेल एज्युकेटेड काही फॉरेनला मित्र आहेत, पण ते देखील आज कुठंतरी पैसा, नाव, प्रतिष्ठा याच्या मागं लागलेले आहेत आणि मूळचे जे संस्कार आहेत म्हणजे आईवडिलांना विसरणं किंवा गावाकडच्या गरीब लोकांना, गरीब मित्रांना विसरणं, हे जे भाव जे दिसून आले त्याच्यामुळं मी या गोष्टीनं लक्षात घेऊन मला मुळात तर शिक्षणाविषयीच एखादं चॅनल काढून मी इंग्रजी व्याकरण किंवा इंग्रजी काही हे घेऊन देखील पब्लिसिटी मिळवता आलं असतं किंवा काही मार्ग घेता आला असतं. पण मुळात जेव्हा मला लक्षात आलं की संस्काराचा अभाव, जसं आपण हिंदू मायथॉलॉजी किंवा जे काही संस्कृती आहे त्या संस्कृतीमध्ये जे 16 संस्कार सांगितले, आता ते धार्मिक जे 16 संस्कार आहेत म्हणजे बाळ जन्माला येण्याच्या अगोदर ते त्याच्या अंतापर्यंत किंवा अंतानंतर जे काही वेगवेगळ्या प्रकारचे जे 16 संस्कार होतात त्या 16 संस्कारामध्ये जी भावना किंवा जी धार्मिक कल्पना किंवा जे शास्त्र दडलेलं आहे ते आज मुलांना किंवा जन्मल्यापासून आज कोणी ते सगळेच फॉलो करतील असं नाही. जन्मल्यानंतरचे काही किंवा उपनयन संस्कार असे काही महत्त्वाचे संस्कार किंवा त्यामागचे भावना त्या न येणारा जो फायदा आहे किंवा त्याच्या भावना किंवा जे संस्कार म्हणून त्या मुलापर्यंत पोहोचायला पाहिजे ते आजच्या शिक्षण पद्धतीमध्ये आज NEP धोरण 2020 हे जे जेव्हा मी पाहतो किंवा जेव्हा मी त्याच्यामध्ये डोकावून पाहतो ते देखील कौशल्याधिष्ठित आहे नक्कीच, तुमच्या हाताला रोजगार देणार आहे, काही मूल्य नैतिक मूल्य जपणारं देखील आहे, पण एक शेवटी कामगार किंवा एक मजूर किंवा एक जो काहीतरी कमवू शकेल अशा प्रकारचे कौशल्याधिष्ठित जे काही मेड इन इंडिया जे माननीय मोदी साहेबांचं जे धोरण आहे या शिक्षणातनं NEP मधनं दिसून येतं. म्हणजे जे काही 7वी 8वीपासनं काही स्किल बेस्ड कोर्सेस त्याच्यामध्ये हे केले गेले आहेत. पण जी मूळ गुरुकुल पद्धती जी आपल्या प्राचीन काळापासून चालत आलेल्या शिक्षण पद्धतीचा जो आत्मा होता, ज्याला आपण धार्मिक शिक्षण देखील म्हणतो, म्हणजे धर्माच्या शिक्षणाचा मी अंगीकार करा असं म्हणणार नाही, पण त्या धार्मिक तत्वामधली जी काही सर्व जाती धर्माची एकत्रित नैतिक मूल्य, धार्मिक मूल्य, जे सांस्कारिक मूल्य जे आपण म्हणतो की त्याच्या मन, बुद्धी आणि शरीराला तिन्हीलाही एक सुसंस्कृत बनवेल अशा प्रकारचं शिक्षण मला देण्याचा भाव निर्माण झाला आणि त्यातनंच मी हे जे काही संस्कार ज्ञान केंद्र या नावाने हे YouTube चॅनल चालू केलेलं आहे. आता संस्कारचा मुळात अर्थच आहे की एखाद्या गोष्टीचे म्हणजे जे काही प्युरिटी, मॅनर्स हे जे काही चांगले गुण आहेत, जे काही पॉझिटिव्ह येतं ते सर्व काही ते व्यक्तीमध्ये यायला पाहिजे. जे एक माणूस म्हणून जे बनलं पाहिजे ते माणूस म्हणून बनणं हे या शिक्षणाच्या प्रवाहातनं प्रबलपणे व्हावं हीच माझी या YouTube चॅनल काढण्यामागचा उद्देश आहे. कारण संस्कार नावाचा शब्द हा तुमच्या एज्युकेशन सिस्टमला देखील इन्क्लूड करतो, म्हणजे शिक्षण